नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला निर्णय जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील सुधारणा म्हणजे लोकशाहीचा गळा घेण्याचा अध्यादेश आहे असं वाटायला लागलं आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 14/2 मध्ये करण्यात आलेली सुधारणा ही केवळ तांत्रिक बदल नसून लोकशाहीचा म्हणजेच लोकशाहीच्या मुळावर घाव घालण्याचा प्रकार आहे असे वाटू लागले आहे. आत्तापर्यंत उमेदवारी अर्ज, नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास किंवा नाकारण्यासंबंधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करण्याचा हक्क उमेदवाराला होता. मात्र आता हा हक्कच काढून टाकून निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम मानण्यात आला आहे. हे केवळ निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आहे काय, की निवडणूकच नको अशी मानसिकता येथून दिसून येते आहे काय? पुढे चालून या सुधारणेचे गंभीर दुष्परिणाम दिसून येतील. या सुधारणेमुळे न्यायालयीन संरक्षणच हिरावले आहे. लोकशाहीत न्यायालय हा शेवटचा आधार असतो, पण आता चुकीचा, पक्षपाती किंवा दबावाखाली घेतलेला निर्णय आव्हान देण्याचा अधिकारच काढून घेतला आहे. एक प्रकारे न्याय मिळण्याचे दारच बंद केले गेले आहे. या सुधारणेमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अमर्याद अधिकार मिळणार आहेत. या अधिकाराचा दुरुपयोग होऊ शकतो. एकच अधिकारी अर्ज स्वीकारणार, नाकारणार आणि त्याचा निर्णय अंतिम म्हणजे त्याचा निर्णय अंतिम निर्णय राहणार आहे. म्हणजेच लोकशाहीचा प्राणच काढून घेतल्यासारखे असून फक्त निर्जीव शरीरच शिल्लक राहिले आहे अशी अवस्था निर्माण होण्यास हा निर्णय कारणीभूत होऊ शकतो. भ्रष्टाचार, दबाव, राजकीय हस्तक्षेप यांना रान मोकळे करून देण्यासारखे आहे. ज्याची सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांना सोयीचे उमेदवार आणि विरोधकांना बाहेरचा रस्ता असेही होऊ शकते. तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहील याची खात्री देता येत नाही. अपिलाची भीती असल्यामुळे अधिकारी काळजीपूर्वक निर्णय घेत असत. आता या सुधारणेमुळे ती भीतीच संपली आहे. यापुढे मनमानी निर्णयाचा धोका प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. हे सरळ लोकशाही हक्कावर घाला घालण्याचा प्रकार आहे. निवडणूक लढविण्याचा हक्क हा संवैधानिक अधिकाराचा भाग आहे. तो हक्क अशा आदेशातून अप्रत्यक्षपणे कुचलला जात आहे. निवडणूक म्हणजे केवळ औपचारिकता राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक वेळेत घ्यायच्या हा बनाव आहे. न्यायालयात अपील प्रलंबित राहतात म्हणून हक्कच काढून टाकणे म्हणजे हे तुगलकी फरमान होय. उदाहरणार्थ, रुग्ण बरा होत नाही म्हणून डॉक्टरच करण्यासारखे आहे, काढून टाकण्यासारखे आहे. न्यायालयीन प्रक्रिया जलद करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारता आली असती, पण सोपा मार्ग निवडून नागरिकांचे अधिकारच कापले जाण्याचा भविष्यात धोकादायक पैंडा पडू शकतो. आज जिल्हा परिषद, पंचायत समिती, उद्या नगरपालिका, परवा विधानसभा, नंतर लोकसभा असेही होऊ शकते. अपील नको, प्रश्न नको, विरोध नको. विरोध असला तरच लोकशाही निकोप होऊ शकते. लोकशाही मूल्यांना बळकटी मिळू शकते. विरोध संपला, विरोधकांची येणेकेन प्रकारे मुस्कटदाबी केली तर लोकशाही 100% धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. यातून निष्कर्ष असा निघतो की हा अध्यादेश म्हणजे प्रशासनिक सुधारणा नाही, निवडणूक सुधारणा नाही. हा अध्यादेश म्हणजे लोकशाही प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वातंत्र्य संपवण्याचा डाव आहे. लोकशाही मजबूत करायची असेल तर न्यायालयीन अधिकार वाढवावे लागतात, पारदर्शकता वाढवावी लागते. पण येथे मात्र निवडणूक घ्यायची गरजच नाही असा संदेश या सुधारणेतून दिला जात आहे. लोकशाही वाचवायची असेल तर अशा अध्यादेशांना ठाम विरोध केला पाहिजे. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.